नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत। आज मस्साजोग गावातील ग्रामस्थ सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार आहेत। त्याआधी गावकऱ्यांनी गावात मोर्चा देखील काढलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय मस्साजोग गावामधली आहेत आणि या गावामध्ये सध्या ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। ग्रामस्थ आक्रमक झालेत। आज मस्साजोग या गावातले ग्रामस्थ सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार आहेत आणि त्याआधी गावकऱ्यांनी गावामध्ये मोर्चा काढलाय। प्रत्येक मारेकऱ्याला या प्रत्येक आरोपीला अटक करा आणि कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी गावकऱ्यांची आणि त्यामुळेच गावकऱ्यांनी आता या सगळ्याचं बघतोय आपण आंदोलन करत निषेध नोंदवलेला आणि आज जलसमाधी आंदोलन देखील केले जाणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं। मस्साजोगमध्ये गावकरी जे ते आंदोलन करण्यासाठी तलावाकडे निघालेले आपण पाहतो आहोत। गावातून या गावकऱ्यांनी रॅलीने हे गावकरी जे आहेत ते तलावावर निघालेले आहेत। प्रामुख्याने मागणी करण्यात येते की जे फरार आरोपी आहेत आणखी 3 त्या आरोपींना अटक झाली पाहिजे। त्याचबरोबर गंभीरातली गंभीर शिक्षा जी आहे ती या आरोपींना झाली पाहिजे। फाशीची शिक्षा द्या ही गावकऱ्यांची मागणी आहे। त्याचबरोबर त्यावेळेला जे पोलीस निरीक्षक होते त्या पोलीस निरीक्षकावर देखील कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर SIT नेमण्यात यावी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन मस्साजोगचे गावकरी जे आहेत ते आंदोलनात उतरलेले आहेत। तलावाकडे जात आहेत। जलसमाधी आंदोलन मस्साजोगचे गावकरी आज करतायत। या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि तहसीलचे जे अधिकारी आहेत ते पोहोचतायत आणि गावकऱ्यांची मनधरणी जी आहे ते त्यांच्याकडनं करण्याचा प्रयत्न होतो आहे। गावकरी मात्र आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि तलावाकडे हे गावकरी निघालेले आपण पाहतो आहोत। कॅमेरामॅन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, बीड।